आपल्याला आकृतीमध्ये एका वृत्तचितीची मापं दिलेली आहेत. ठीक आहे. तर त्याच्या पायाची त्रिज्या जी त्याच्या वरच्या भागाच्या त्रिज्या एवढीच असणार आहे ती 3 मीटर आहे. उंची 5 मीटर आहे. आणि मग या वृत्तचितीचं वक्र पृष्ठबळ किती असेल? आपण हे एकत्र सोडवण्यापूर्वी हा व्हिडिओ पॉज करा आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि या उदाहरणासाठी तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला तरी चालेल. चला तर मग आता आपण हे एकत्र सोडवूया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वक्र पृष्ठफळ म्हणजे नक्की काय? बघा, जेव्हा आपण वक्र पृष्ठफळाबद्दल बोलतो तेव्हा आपण त्याच्या बाजूंच्या पृष्ठभागाबद्दल बोलत असतो. म्हणजेच आपण या वृत्तचितीच्या सभोवतालच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाबद्दल बोलत आहोत. यामध्ये मागील बाजूचाही समावेश होतो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर पाया आणि वरचा भाग वगळून उरलेले एकूण पृष्ठफळ. तर जर तुम्ही याची कल्पना केलीत, फक्त वरचा किंवा खालचा भाग नसलेली वृत्तचिती डोळ्यासमोर आणा. याच पृष्ठफळाचा आपण विचार करत आहोत. आता तुम्ही इथे काही वेगवेगळी सूत्रे पाहिली असतील, ज्यामध्ये वक्र पृष्ठफळ हे पायाची परिमिती गुणिले उंची एवढं असतं. आणि या उदाहरणात पायाची परिमिती काय आहे? जेव्हा पाया हा वर्तुळाकार असतो तेव्हा वर्तुळाची परिमिती किंवा परीघ हा पाय गुणिले त्याचा व्यास किंवा 2 गुणिले त्याची त्रिज्या म्हणजेच 2 गुणिले पाय गुणिले आर असतो. त्यामुळे जर आपण यासारख्या वृत्तचितीबद्दल बोलत असू तर पायाचा परीघ हा 2 गुणिले पाय गुणिले आरच्या बरोबर असेल आणि मग आपण त्याला उंचीने गुणणार आहोत. पण वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपण पायाचा परीघ घेऊन त्याला उंचीने का गुणतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर कल्पना करा की आपण ही वृत्तचिती बरोबर इथून जर का आपण ती इथून कापली आणि जर आपण ती अशी उघडली, ठीक आहे, मी उघडून दाखवतो, तर ती काहीशी अशी दिसेल. ती अशी दिसेल जिथे तिची उंची अजूनही 5 मीटर आहे आणि पायाचा परीघ आता अशा प्रकारे ताणला जाईल. आणि त्यामुळे हे आता सोपं वाटतंय बघा. आपण या स्थितीत फक्त एका आयताचं क्षेत्रफळ काढतो आहोत. म्हणजे पायाची परिमिती गुणिले उंची. चला तर मग आपण ते इथे करूया. तर पायाचा परीघ हा 2 गुणिले पाय गुणिले आर असणार आहे. आपली त्रिज्या किती आहे? ती 3 आहे. आणि मग आपली उंची किती आहे? आपण आधीच बोललो की ती 5 मीटर आहे. म्हणून गुणिले 5. तर हे 2 गुणिले पाय गुणिले 3 गुणिले 5 असं होईल. म्हणजे ते 6, 2 गुणिले 3 म्हणजे 6 करू आणि मग 6 गुणिले 5 30 आणि मग 30 पाय आपल्याला ते लिहिता येईल. पण असं दिसतंय की त्यांना उत्तरामध्ये पाय नको आहे. त्यांना एक निश्चित संख्या हवी आहे. त्यामुळे आपण आता कॅल्क्युलेटर काढू शकतो आणि आता आपण पायची जी किंमत आहे ती आपण 3.14 अशी घेऊ शकतो. आणि 3.14 अशी किंमत घेतल्यानंतर आपण 30 गुणिले 3.14 करू तर अंदाजे 94.2 असं उत्तर येतं. आणि आपण इथे पृष्ठफळ काढत आहोत म्हणून हे चौरस मीटर असेल आणि आपलं पूर्ण उत्तर येईल 94.2 चौरस मीटर म्हणजेच मीटरचा वर्ग. आणि जर कोणी विचारलं की एकूण पृष्ठफळ किती आहे तर मग तुम्ही वरच्या आणि खालच्या भागाचं क्षेत्रफळ मिळवू शकता. कधी कधी तुम्हाला असं सूत्र दिसेल जेव्हा तुम्ही वृत्तचितीचा विचार करता तेव्हा एकूण पृष्ठफळ हे 2 पाय आर एच असं असणार आहे किंवा कधी कधी तुम्हाला ते वेगळ्या क्रमाने दिसू शकेल. मी आता इथेच थांबतो. अधिक 2 गुणिले पायाचं क्षेत्रफळ, कारण त्यात पाया आणि वरचा भाग या दोन्हींचा समावेश होईल. तर त्या प्रत्येकाचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग आहे. हे कदाचित थोडं कठीण वाटत असेल, पण पुन्हा एकदा आपण नुकतंच यावर काम केलं आहे आणि मग यात फक्त वरच्या आणि खालच्या भागाची क्षेत्रफळ मिळवली आहेत. मला नेहमी सूत्र पाठ करताना त्यामागील कारण समजून घेणं आवडतं. कारण तुम्ही बहुधा ही सूत्रे विसराल, पण ही सूत्रे कुठून येतात हे जाणून घेणं खरंच महत्त्वाचं आहे.